पुण्यातील स्वारगेट अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बस स्थानकाची पाहणी एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधींनी केलेली आहे। यावेळी कोणत्याही स्थानकावर एकही पोलीस कर्मचारी आढळून आलेला नाही। सुरक्षेचे 3-13 वाजल्याचं चित्र पाहायला मिळालं। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। 2 दिवसापूर्वी अगदी पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकात एक दुर्दैवी अशी घटना घडली। खरोखरच ती एवढी दुर्दैवी, अगदी भर वस्तीमध्ये जर अशी घटना घडत असेल तर किती दुर्दैवी मानली जातील। मी आहे सिंधुदुर्ग नगरी बस स्थानकामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या। ही जी दृश्य आहेत ती मी तुम्हाला दाखवतोय। या पाठीमागे इकडे ही बस लागलेली आहे आणि हे जे बस स्थानक आहे या ठिकाणी काही महिला आहेत, ह्या मात्र बसलेल्या आहेत। परंतु तिकडे जे नियंत्रण कक्ष आहे, जो नियंत्रण कक्ष ते पूर्णपणे आपण व्हिडिओमध्ये पाहतोय ते पूर्णपणे बंद आहे। इथे कुठल्याही प्रकारचं पोलीस असेल, होमगार्ड असेल, कुठली सिक्युरिटी असेल तीही मात्र इथे कुठे दिसत नाही। म्हणजे कुठेतरी ह्या ज्या महिला आहेत त्यांचं मात्र सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत हे मात्र दिसतात। ह्या ज्या महिला आहेत त्या आत्ता बसमधून उतरलेल्या आहेत आणि त्या एकट्या इथून चालत जात आहेत, परंतु इकडच्या बाजूला कोणत्याही प्रकारचं काही सुरक्षितता अशी दिसत नाहीत। आपल्या समवेत ह्याच्या ताई आहेत, आपण विचारतो। ताई, मला सांगा काय नेमकी परिस्थिती, आपण नेहमी बसने प्रवास करता, काय परिस्थिती आहे सांगाल? खरं सांगायला गेलं तर परवाची जी स्वारगेटची घटना होती ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि स्वारगेटसारख्या ठिकाणी, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी जर ही घटना घडू शकते तर आमच्या सिंधुदुर्गाची पूर्ण जिल्ह्याची लोकसंख्या 8 ते 9 लाख आहे। आणि आज आपण जिथे ही शूटिंग घेत आहे किंवा आपण जिथे आता उभे आहोत हे जिल्हा मुख्यालयाचं ठिकाण आहे आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे एस टी स्टँड आम्हाला मिळालं आहे। दुर्दैव पहिलं असं आहे की एस टी स्टँड रस्त्याच्या पाठमोर आहे, म्हणजे ह्या एस टी स्टँडची पाठ रस्त्याच्या दिशेला येते। त्यामुळे इथे जर एकटी दुकटी महिला रात्री जर बसची वाट बघत थांबली आणि तिच्यावर जर कुठला प्रसंग ओढवला तर तिला कुणी बघणारं नाही आहे, कारण रस्त्याकडे त्या एस टी स्टँडचं तोंड नाही आहे। दुसरी गोष्ट, हे जिल्हा मुख्यालयाचं ठिकाण असल्यामुळे इथे पोलीस भरती असते, सरकारी कर्मचारी असतात किंवा खेळाडूंची खेळ चालतात, अशा अनेक पद्धतीची मुलं मुली वारंवार इथे येत असतात आणि रात्री अपरात्री एस टीने इथे प्रवास करत असतात। आणि त्या दृष्टीने बघायला गेलं तर हे अतिशय धोकादायक आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे इथलं जे वाहतूक नियंत्रण कक्ष आहे हे संध्याकाळी 6 नंतर बंद असतं, तिथे कुणीही व्यक्ती नसते, त्यामुळे चौकशी करायलाही कुणी नाही आहे आणि इथे निगराणी करायलाही कुणी नसतं। बाजूलाच अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असलं तरी त्याचा तसा म्हणावा तसा उपयोग होत नाही, कारण इथनं ओरडलं तरी तिथे ऐकायला जात नाही। त्यामुळे हे पूर्णपणे असुरक्षित अशा प्रकारचं हे सुद्धा, म्हणजे जी घटना स्वारगेटला घडली ती सिंधुदुर्ग नगरीत घडायला वेळ लागणार नाही अशी इथली परिस्थिती आहे। एकंदरीत बघतोय आपण या ठिकाणी जे लोक इथे काही महिला आहेत त्या आपण महिला तिथे बसलेल्या पाहतोय, अगदी एकट्या तिथे बसलेल्या आहेत, अगदी इथे पोलीस पण दिसत नाहीत। काय सांगाल त्यावर? खरं सांगायला गेलं तर इथे काय किंवा कुठल्याही आपलं हे जे आहे एस टी स्टँड तिथे कुठेही पोलीस नसतात। ते सकाळच्या वेळेला दिसतील, पण आमच्या सिंधुदुर्ग नगरी जे स्थानक आहे इथे कधीच पोलीस नसतात। आणि आमची ही मागणी जोर धरते की आता ज्या काही घटना घडत आहेत किंवा ज्या काही पुण्यामध्ये जी भयावह घटना घडली ते पाहता प्रत्येक एस टी स्टँडवर एक तरी कॉन्स्टेबल पोलीस हा तिथे ठेवायला हवा, जेणेकरून महिलांची सुरक्षितता राखली जाईल। आणि जिल्हा मुख्यालयाच्या ह्या ठिकाणी किंवा आमचं कुडाळ स्थानक असेल अशा ठिकाणी तर नक्कीच पोलिसांची तिथे आवश्यकता आहे। कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी, एनडीटीव्ही मराठी, सिंधुदुर्ग।